आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातम्या आहेत दिल्लीतील कार स्फोटासंदर्भात। या स्फोटानंतर तपास यंत्रणांच्या हाती आता काही महत्त्वाचे पुरावे लागले। मात्र या कटामागचं मुख्य केंद्र फरीदाबादमधलं अल फलाह विद्यापीठ बनलंय। अल फलाह विद्यापीठाच्या बिल्डिंग नंबर 17 मधल्या रूम नंबर 13 मध्ये हल्ल्याचा कट रचण्यात आल्याची माहिती आता उघड झाली आहे। इथं सर्व कट रचण्यात आल्याचे पुरावे देखील तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत। बिल्डिंग नंबर 17च्या रूम नंबर 13 मधून सापडलेली कागदपत्र, डिजिटल डेटा आणि सीसीटीव्ही फुटेज यामुळे या खोलीमध्येच दिल्ली स्फोटाचा कट रचल्याचा संशय आता बळावला जातोय। या सर्व कटामध्ये डॉक्टर शाहीनची प्रमुख भूमिका होती। शाहीन ही कानपूरमधल्या GSVM या मेडिकल कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक होती। 2013 मध्ये कोणतीही सूचना न देता तिनं नोकरी सोडली। महाराष्ट्रातल्या जफर हयातशी तिनं लग्न केलं। मात्र 2015 मध्ये वाद होऊन हे नातं तुटलं। मेडिकल कॉलेजनं शाहीनची सेवा रद्द केल्यानंतर ती फरीदाबादला आली। तिथे तिची भेट डॉक्टर मुझम्मिल सोबत झाली, ज्याच्यामुळे अल फलाह विद्यापीठाशी ती जोडली गेली। त्यानंतर शाहीन त्या नेटवर्कच्या संपर्कात आली। आणि रामराजे शिंदे सध्या या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामराजे, हा संपूर्ण कट अल फलाह विद्यापीठामधील एका रूम मध्ये रचला गेला याची आता धक्कादायक माहिती समोर आली। बिलकुल, कारण सगळेच धागे दोरे जे आहेत ते अल फलाह विद्यापीठाजवळच पोहोचत आहेत। गाडी कुठे ठेवली होती तर अल फलाह विद्यापीठामध्ये, उमर कुठून त्या गाडी उमरनं कुठून घेतली होती तर त्याच विद्यापीठामधून घेतली होती। शाहीन कुठे कामाला होती तर याच विद्यापीठामध्ये होती। शाहीनचा भाऊ जो आहे तो मेडिसिन विभागामध्ये कामाला होता, तो पण याच विद्यापीठामध्ये होता। तर त्यामुळे सगळं सेंटर जे आहे ते अल फलाह विद्यापीठ दिसून येतंय। आणि खुलासा आता सुरू करायला तपास यंत्रणेने सुरुवात केलेली आहे। 17 नंबरच्या बिल्डिंगमध्ये 13 नंबरची रूम आहे, ही शाहीनची रूम असल्याचं सांगितलं जाते। आणि या रूममधून काही मोबाईल जप्त केलेले आहेत, त्याचबरोबर लॅपटॉप जप्त केलेला आहे, इतर डिजिटल डिव्हाइसेस काही जप्त केलेले आहेत आणि त्यामध्ये काही महत्त्वाची कागदपत्र पण आहेत। आणि त्या माध्यमातून आता हे संपूर्ण साखळी जोडण्याचा प्रयत्न केला जातोय। शाहीनच्या वडिलांची चौकशी करण्यात आलेली आहे, तिच्या भावाची चौकशी करण्यात आलेली आहे। शाहीनच्या वडिलांनी सांगितलेत की तिला 3 मुलं आहेत, शोएब, शाहीन आणि परवेज। परंतु 2013ला जेव्हा ती नोकरीला होती तेव्हा ती योग्य प्रकारे तिनं अचानकपणे नोकरी सोडली तेव्हा, आणि त्यानंतर फारसा काही संपर्क कुटुंबियाशी झाला नाही असं सुद्धा तिने सांगितलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये लग्न केलं तिनं, महाराष्ट्रामधील एका युवकाशी लग्न केलं, परंतु ते जास्त चाललं नाही कारण 2015लाच डिवोर्स झाला। आणि त्यानंतर मात्र ती इथेच फरीदाबादमधल्या या अल फलाह विद्यापीठामध्ये ती आली आणि तिथे काही लोकांशी संपर्क झाला आणि तिथून तिचा जैश ए मोहम्मदच्या संपर्कात आली असल्याची माहिती आता हाती लागलेली आहे। आणि ती कशा पद्धतीने जैश ए मोहम्मदच्या संपर्कात आली, त्याचबरोबर तिला ब्रेन वॉश करण्याचं काम कोणी केलं आणि तिनं आतापर्यंत काय काय केलेलं आहे, कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत, या संदर्भामध्ये संपूर्ण तपास यंत्रणा आता माहिती घेत आहे। नक्कीच रामराजे, त्यामुळे अल फलाह विद्यापीठ आता संशयाच्या भोवऱ्यात आलेलं आहे। या संदर्भातले अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।